नमस्कार। हांव रुपेश परब, मोपा ग्रामपंचायतीचो माजी सरपंच। आज आमची गोवा विधानसभेची असेंब्ली चालू आसा। त्या दृष्टिकोनांतल्यान हांव सगळ्या तमाम आमच्या गोयच्या आमदार तसेच मुख्यमंत्री यांच्या कडे एक आवाहन करू इच्छिता की गेली 20 वर्षांपासूनचो जो प्रकल्प आमचो जो सुरुवात जाली साधारण 1997 सालान जेन्ना देऊ मद्रेकर आसलो आमदार त्या वेळपासून ह्या प्रकल्पाची साधारण मुहूर्तमेढ रोवली गेली। भूसंपादनाची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात चालू झाली, मधी ती बंदय पडली, पण परत चालू करून त्या उपरांत आमचे मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे झाले, दिगंबर कामत झाले, मनोहर पर्रीकर झाले। ह्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रित प्रयत्न करून हो मोपा विमानतळ हो एक मोठ्या भविष्याचो एक विचार करून ह्या सगळ्या लोकांनी मोपा विमानतळ प्रोजेक्ट केलो। ह्या सगळ्या प्रोजेक्टाचो सगळ्या गोंयाक अभिमान आसा आणि संपूर्ण पेडणे तालुक्यान ह्या प्रोजेक्ट हो जावचो ह्या खातीर सगळ्यांनी सॅक्रिफायस केले आणि हो प्रोजेक्टाक मान्यता दिली। परंतु आज दुर्दैव आसा की गेली 10 वर्षां जाली भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली सरकारच्या प्रोसिजराप्रमाणे, पण अजूनही सुद्धा 70 ते 80% लोकांका ह्या प्रोजेक्टाचो 1 रुपया सुद्धा मेळोंक ना। ही एक शोकांतिका आसा। हो विषय जो आसा तो भूसंपादनाचे वेगवेगळ्या टप्प्याचेर प्रोसिजर चालू असताना असे लक्षात येयले की भूसंपादनाचे काही कारणांक लागून हे भूसंपादन रखडले गेले। ह्यात मुख्य कारण एक आसा, एक टेनन्सी जे प्रॉब्लेम आसा, ज्या जमिनीक टेनंट आसा ते एक अडकले, काही फॅमिली प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे अडकले, काही फेक केसी असतात त्याच्यामुळे लोकांचे पैसे अडकले, असे विविध कारणांक लागून पैसे लोकांचे अडकून उरले। हे सगळे पैसे अडकले म्हणून गव्हर्नमेंटान सुद्धा खास एक कोर्ट केलो आणि ह्या खास कोर्टान सगळ्यो केसी थिंगासर ट्रान्सफर केलो। परंतु आज हे 4-5 वर्सां जाली, पण आता आमच्या अशें निदर्शनाक येयलें की हे कोर्टान सुद्धा हे जे केसी आहात हे सॉल्व जायनात। तेका लागून ह्या स्पेशल कोर्ट सुद्धा आज अपयशी ठरले की हे सगळे लोकांचे जे प्रॉब्लेम आसात हे प्रॉब्लेम सॉल्व करपाक। तेका लागून आमची अशी सरकाराक विनंती आसा की आमच्या हॉनरेबल आमचो आमदार आसा पेडणेचो प्रवीण भाई आर्लेकर ह्यांनी हो विषय प्रामुख्यान आता विधानसभेत मांडचो। तसेच सगळे जे आमचे आमदार आसात हे सगळे आमदार खूप हुशार आहात, सुज्ञ आसात। ह्या आमदारांनी हे जे आम्ही प्रॉब्लेम सांगले हे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व जातले ह्याच्यावर एक महत्वाची एक त्यांची ह्या विषयाची चर्चा करची आणि ह्या तज्ञ लोकांनी, कारण आम्ही तज्ञ लोक न्हू, आम्ही सामान्य लोक, आम्ही कष्ट करणारे लोक आणि ह्या आमका सगळ्यांका न्याय दिवपाचं काम ही आमची गोयची विधानसभा करतली, आमचो मुख्यमंत्री करतलो अशी हांव आशा बाळगता। आणि हो जो विषय जेन्ना विधानसभेत येतलो, आमचो आमदार मांडटलो, त्या हेचेर गरमागरम चर्चा जावची आणि आमचो जो विषय आसा हो सुटावो जावचो। कारण ह्या प्रकल्पात आमच्या लोकांका जमनीचो मोबदलो तर मेळोंक नाच, आमचे लोकांका जाय तशे थिंगासर जॉब मेळोंक ना, आयज टॅक्सीचो विषय आसा, हे तसेच आता परत ह्या ठिकाणी कार्गोचे हे सुद्धा येतले, हब येतले, असे खूपशे विषय हे आसा, पण आमच्या लोकांक थिंगासर अजिबात प्राधान्य मेळलेले ना। त्या अनुषंगान आनी सुद्धा थिंगासर 2-3 फेसी आसात एअरपोर्टाचे, थिंगासर हॉटेल्स येता आणि कितें येता। जर हे भविष्यात जर प्रोजेक्ट घेतले जाल्यार त्या लोकांका आतापासून व्यवस्थित ट्रेनिंग दिवन किंवा ह्या सुद्धा भितून आमच्या गावांनी थोडे ल्हान कॉन्ट्रॅक्टर आसात आणि कितें आसात, ह्या सगळ्या लोकांका त्या ठिकाणी आता जे फुडले 2 फेजी आहा त्यांची कामां मोठ्या ह्यांनी चालू असतात, तेतून सो लोकांका तेंच्यांनी सांबाळून घेवचे जेणेकरून आमची जे लोक आसात तांकां थिंगासर बऱ्या तरेचो रोजगार मेळटलो।